आणखीनही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला पण श्रीमंत लोकप्रतिनिधींनीच तिजोरी लुटली। रणजितसिंह नाईक निंबाळकरांची रामराजेंवर जोरदार टीका। रामराजेंनी 4 दिवसांपूर्वी ठेवलेल्या स्टेटसलाही निंबाळकरांचं प्रत्युत्तर। फलटणमधील सहकारी संस्था रामराजेंनी विकायला काढल्याचा आरोप। धाराशिव जिल्ह्यामधील 170 मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली। 13 प्रकारच्या गुन्ह्यातून मराठा आंदोलकांची निर्दोष मुक्तता। न्यायालयाच्या निकालानं मराठा आंदोलकांना मोठा दिलासा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ पाणी पिले। दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी एप्रिलमध्ये बैठक घेण्याचं आश्वासन, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार, कडूंचा निर्धार। लातूरमध्ये पदभरतीच्या वादातून 2 महिलांनी चाकू हल्ला केला। मुख्याध्यापिकेचा आरोप। निलंग्यामधील शिवाजी विद्यालयामधली घटना। वसईच्या नायगावमध्ये मराठीची कळचेपी करण्याचा प्रयत्न। सोसायटीच्या मेंटेनन्सची नोटीस मराठीमध्ये मागितल्यानंतर मराठीला गोळी मारा असं म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ। वसई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। ठाणे शहराला अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाण्याची गरज। सूर्या धरण, बारवी धरण औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधान परिषदेमध्ये माहिती। सहकारी बँकेच्या इतिहासामध्ये प्रथमच रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेला 500 कोटींच्या रोखे वितरणास परवानगी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते रोखे वितरणाचा शुभारंभ। तिरुपती मंदिरामध्ये फक्त हिंदूंनाच काम द्यावं आणि इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांची बदली करावी। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचं विधान। राजकारण तापण्याची शक्यता। भारतीय रिझर्व्ह बँक येत्या 1 एप्रिलपासून बँकिंग नियमामध्ये बदल करणार। बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं, एटीएम ट्रान्झॅक्शन शुल्क असे नवे बदल एसबीआय, पीएनबी, कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँकेसह अनेक बँकांना लागू होणार।